जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज मी छान असं मिक्स डाळीचं ढोकळा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ढोकळ्याची रेसिपी आज बनलेली आहे. तर छान असं मूग डाळ, चणा डाळ आणि उडीद डाळ ह्या 3 डाळी मी अशा भिजवून घेतलेल्या आहेत. छान अशा भिजवून गेलेल्या आहेत त्या. तर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी आणखीन आपल्याला साहित्य लागणार आहे. मिरची, कढीपत्ता, कांदा, लसूण आणि इनो घ्यायचा आहे आपल्याला. आणि ताक देखील आपल्याला इथे वापरायचं आहे. ताकाचा वापर मी इथे करणार आहे. त्यामुळे आपला ढोकळा छान असा होणार आहे. तर डाळीतलं पाणी सगळं आपण काढून घ्यायचं आहे आणि डाळ अशी थोडी थोडी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे आपल्याला. ढोकळ्याला जसं आपल्याला बॅटर लागतो तसं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 मिरच्या, लसूणच्या पाकळ्या, कांदा घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची पानं देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत आणि छान अशी आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि एकदम अशी फाईन पेस्ट बनवायची आहे. आणि पेस्ट बनवत असताना आपल्याला ताकाचा वापर करायचा आहे. थोडं थोडं ताक देखील आपल्याला इथे वापरायचं आहे आणि हे देखील ताकाचा इथे वापर करायचा आहे आपल्याला आणि छान असं पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता अशा प्रकारे पेस्ट तुम्ही करू शकता. करायचं आहे आपल्याला आणि एका बाउलमध्ये आता काढून घेऊया हे सगळं पेस्ट आपण. आणि उरलेली जी डाळ आहे ती देखील आपल्याला असंच वाटून घ्यायची आहे. थोडं त्याच्यामध्ये ताक वापरायचं आहे आणि असं वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. मिक्स डाळीचा ढोकळा आहे त्यामुळे सगळ्या डाळी इथे आपल्याला वापरलेल्या आहेत आणि हेल्दी तर होणारच आहे आपला हा ढोकळा. खाण्यासाठी खूप असं छानच लागणार आहे. तर डाळी पूर्ण अशी वाटून झालेली आहे आपली आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं ताक टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून त्या मिक्सरमध्ये लागलेलं जे पेस्ट आहे ती देखील आपल्याला वापरता येईल. आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. बॅटर छान असं फ्लफी झालेलं आहे. तर याच्यामध्ये असं मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे, किंचित असं मीठ टाकून घेतलेलं आहे, किंचितशी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता मी बारीक असं चिरून घेतलेला आहे आणि फक्त असं कलरसाठी मी किंचितशी अशी हळद टाकून घेतलेली आहे. फूड कलर देखील तुम्ही वापरू शकता, येलो कलरचा फूड कलर देखील तुम्ही वापरू शकता. आणि छान असं हे बॅटर आपलं असं मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला बॅटर ढोकळ्यासाठी रेडी करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. त्यासाठी मी थोडं थोडं असं ताक टाकून घेतलेलं आहे. सहसा मी इथे पाण्याचा वापर केलेलाच नाही आहे, फक्त असं ताकाचाच वापर केलेला आहे. आणि आत्ता आपल्याला इथे इनो वापरायचा आहे. अर्धा पॅकेट मी इथे इनो वापरलेला आहे. 1 चम्मच पाणी टाकून आपण ॲक्टिव्ह करून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. छान असं आपला बॅटर छान असं मस्त असं फ्लफी झालेलं आहे. तर मी असं या छोट्याशा भांड्यामध्ये ढोकळा करणार आहे, त्यामुळे मी तेल लावून घेतलेलं आहे. छान असं आपल्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि आपलं जे बॅटर आहे ते आपण टाकून घेऊया आता या भांड्यामध्ये. तर बॅटर तर सगळं आपलं टाकून झालेलं आहे व्यवस्थित असं. टॅप करून घेऊया. जे एअर बबल्स असणार याच्यामध्ये ते सगळे निघून जाणार आणि छान असं आपल्या स्टीम करण्यासाठी हे ढोकळा ठेवून देऊया. 30 मिनटासाठी हा ठेवून दिलेला आहे स्टीम करण्यासाठी. 30पेक्षा जास्त वेळ देखील लागू शकतो. आणि आपला ढोकळा छान असा रेडी झालेला आहे 40 मिनटामध्ये. तर पाहू शकता स्टिकला काही लागलेलं नाही आहे, म्हणजे छान असा आपला ढोकळा रेडी झालेला आहे खाण्यासाठी आणि रेडी झालेला आहे आणि थंड झालेला आहे.
छान असा फ्लफी तर दिसत आहे, छान असा फ्लफी झालेला आहे. तर सुरीने असं कडा काढून घेऊया आपण व्यवस्थित असं, आणि छान असं एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. छान तर झालेला आहे आपला ढोकळा, मस्त असा फ्लफी झालेला आहे, थोडा गरम आहे. तर सुरीने कट करून घ्यायचा आहे आपल्याला. छान असा घरी बनवलेला मिक्स डाळीचा ढोकळा छान लागतो खायला. तर आपल्याला फोडणी द्यायची आहे थोडी अशी. तर तडका पॅनमध्ये मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये राई टाकून घेतलेली आहे. राई छान अशी तडतडवून गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची टाकून घेतलेली आहे मी. आणि याच्यामध्येच आपल्याला किंचितसे असे साखर टाकून घ्यायचे आहे, मीठ टाकून घ्यायचं आहे, पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण मस्त अशी मिक्स झालं की आपल्या ढोकळ्यावर असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. चला तर मस्त असा ढोकळा आपला, मिक्स डाळीचा ढोकळा आपला रेडी झालेला आहे. तर पाहू शकता मस्त असा फ्लफी झालेला आहे, छान अशी जाळी देखील आलेली आहे आणि खायला तर खूप असा छानच लागणार आहे. आणि चटणीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता, पुदिन्याची चटणीसोबत खाऊ शकता. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपी.